मला याच्याबद्दल काय माहिती नाही, पण झालंय का राष्ट्रवादीमध्ये एकही मत फुटलंय, एकही फुटणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो. नाही, पण मग आता दुसरीकडे असं ऑब्लिगेशन केले जात आहेत की तुमचे मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडनं आणि उभाटाची सुद्धा मतं फुटली गेलेली आहेत, आणि हे वस्तुस्थिती समोर हे बघा, मी इतर पक्षांबद्दल काहीही बोलत नाहीये. मी माझ्या पक्षाची गॅरंटी देऊ शकतो की आमचं एकही मत फुटलेलं नाही. अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेलेत, अमित शहाची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री आहेत, ते कुठेही जाऊ शकतात. भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांचं काय प्लॅनिंग असेल भाजपत वगैरे जाण्याचं तर आपल्याला काय. आघाडी आणि महा इंडिया आघाडीचे अत्यंत महत्वाचे नेते जयंत पाटील हे पडणं खरंच धक्कादायक आहे. ते पडणं धक्कादायकच आहे. मी त्याच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली ना सर. एक गोष्ट मी एका विशिष्ट कारणासाठी पत्रकार परिषद. सर, एक गोष्ट पाहायला मिळत आहे की राज्यांमध्ये जे कामं झाले त्यामध्ये समृद्धी असो अटल सेतू या मोठ्या प्रमाणात मोठ्या भेगा पडत आहेत. हे 30% कमिशन खोरीमुळेच ह्या सगळ्या भेगा पडत आहे असं एक कमिशन आलं की क्वालिटीवर परिणाम होतो, हे जगमान्य सिद्धांत आहे. त्या सिद्धांतापासून कोणीच लांब पडलेलं नाही. आणि अजून तर खूप टेंडर तुम्ही असे बघाल की ते टेंडर खरं आहे 100 कोटीचं, निघतंय 1000 कोटीचं. का नाही होणार आहे सगळं एकच कॅगमध्ये? का नाही येणार आहे सगळं देऊन? खर्च तर तालमेल जमतच नाही, ते स्वतः कॅग म्हणते. काल सभागृहामध्ये एका आमदारांकडे पैसे दिले आहे, ते टोकन मनी म्हणून त्याचा वापर करण्यात आला होता का त्या पैशावरचा नंबरचा? सभागृहात काल एका आमदारांकडे मला वाटत नाही त्या मॅडमची तब्येत खराब होती आणि औषधं आणण्यासाठी तिने ते पैसे दिले होते. उगाच खोटे नाटे नरेटिव्ह पाठवणं आणि करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही. जे वास्तव आहे त्याला बीजेपी नरेटिव्ह म्हणते. बहुजनांच्या शिक्षणाच्या आड येणं हे वास्तव आहे, त्याला ते नरेटिव्ह म्हणतात. मनुस्मृती आणून या बहुजनांना आणि महिलांना या महिलेला तो म्हणजे फक्त ती व्याभिचार करायलाच जन्माला आली असं मनू म्हणतो. त्या मनूला तुम्ही मनूचा कायदा दिल्लीत शिकवायला निघाले. विद्यार्थ्यांनी विरोध केल्यावर मागे घेतला. आता सुद्धा तुम्ही मागे घेतला, पण तुमचा मंत्री आधी बोलून बसला होता की 4 चांगले श्लोक आम्ही घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.